नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नचे खूप इंटरेस्टिंग सोर्स मटेरियल आहे. हो, यात त्यांनी एका चॅट प्लेग्राऊंडमधनं AI स्पीचचं तंत्रज्ञान समजावून सांगितलंय. अगदी. आणि वरवर पाहता हे एक साधं हे असं करा प्रकारचं गाईड वाटेल पण. हो, आपण जरा याच्या खोलात जाणार आहोत. बरोबर. म्हणजे आज आपण फक्त बटणं नाही दाबणार, तर प्रत्येक क्लिक मागे काय घडतंय, त्या मागचं तंत्रज्ञान काय आहे, हे समजून घेणार आहोत. हो, आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतोय याचाही शोध घ्यायचा आहे. आपण एका साध्या टेक्स्ट चॅटपासून सुरुवात करणार आहोत आणि त्याला एका पूर्णपणे बोलणाऱ्या AI एजंटमध्ये कसं बदलायचं हा प्रवास अनुभवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सोर्स मटेरियल आपल्याला एका वेबसाईटवर घेऊन जातं, https://akms chat playground. इथे मायक्रोसॉफ्ट V3 मिनी नावाचं एक AI मॉडेल आपल्या ब्राउझरमध्ये लोड होतं. आणि इथेच मला पहिला मुद्दा खूप महत्वाचा वाटला. कोणता? की काही वर्षांपूर्वी असे AI मॉडेल चालवायला म्हणजे मोठे महागडे सर्व्हर्स लागायचे. हो, अगदी. पण हे तर थेट आपल्या कॉम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये सुरू होत आहे. हा खूप मोठा बदल आहे. V3 मिनी सारखी छोटी पण शक्तिशाली मॉडेल्स, ज्यांना आपण स्मॉल लँग्वेज मॉडेल्स म्हणतो, ही एक क्रांतीच आहे. अच्छा. यामुळे AI तंत्रज्ञान फक्त मोठ्या कंपन्यांच्या डेटा सेंटरमधून बाहेर पडून थेट आपल्यासारख्या सामान्य वापरकर्त्यांच्या हातात येत आहे. यालाच तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण म्हणतात. वा. तर आता मॉडेल लोड झालंय. सोर्स मटेरियलनुसार पहिली पायरी एक साधा लेखी प्रश्न विचारायचा. हो, जसं की इंग्लंडची राजधानी कोणती? बरोबर. आणि ते उत्तर देतं लंडन. हे अपेक्षितच आहे. पण ही आपली बेसलाईन आहे नाही का? अगदी. इथून आपल्याला कळतं की या AIचा मूळ मेंदू काम करतोय. तो लेखी माहितीवर प्रक्रिया करू शकतो. पण हा संवाद अजूनही एकतर्फी वाटतोय. म्हणजे मी टाईप करतोय, तो टाईप करतोय. बरोबर. आणि म्हणूनच पुढची पायरी खूप महत्वाची आहे. कोणती? आता आपण माहिती देण्याचा प्रकारच बदलणार आहोत. म्हणजे आत्तापर्यंत AI आपले शब्द वाचत होता. ओके. आता तो आपले शब्द ऐकणार आहे. आपण माहिती देण्याचा मार्ग म्हणजेच मोडॅलिटी टेक्स्टवरून आवाजाकडे बदलणार आहोत. इंटरेस्टिंग. मग हे करायचं कसं? सोर्स मटेरियल सांगतं की सेटिंग्जमध्ये जाऊन स्पीच टू टेक्स्ट चालू करायचं. ठीक आहे. मी सेटिंग्समध्ये गेलो आणि स्पीच टू टेक्स्ट चालू केलं. अरे, चॅटबॉक्समध्ये एक मायक्रोफोनचं बटन आलं. हो, म्हणजे आता कीबोर्डचं काम संपलं. आता खरी गंमत. मी आता मायक्रोफोनवर क्लिक करून विचारतो, विच एअरपोर्ट्स आर इन लंडन. अरे वा, मी जे बोललो होते शब्दशः तिथे टाईप झालं. एकदम अचूक. मला वाटलं होतं की माझ्या मराठी हेल असलेल्या इंग्रजी उच्चारात काहीतरी गडबड होईल. पण नाही, हे ते एकदम परफेक्ट आहे. आणि AIने हिथ्रो, गॅटविक, स्टॅनस्टेड अशी पूर्ण यादी दिली. इथेच स्पीच टू टेक्स्ट म्हणजे STT तंत्रज्ञानाची ताकद दिसते. ते कसं काम करतं नक्की? हे तंत्रज्ञान मानवी आवाजाच्या लहरी म्हणजे साऊंड वेव्स पकडतं, त्यातील ध्वनी ओळखतं आणि त्या ध्वनींना भाषेच्या नियमांनुसार शब्दांमध्ये आणि वाक्यांमध्ये रूपांतरित करतं. ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते. पण हे इतक्या लवकर कसं होतं? म्हणजे मी बोलल्या बोलल्या तिथे टाईप होते. याचं कारण आहे वेब स्पीच API. वेब स्पीच API हे काय आहे? हे एक स्टँडर्ड टूल आहे जे आता बहुतेक सर्व आधुनिक ब्राउझर्समध्ये म्हणजे क्रोम, एज, फायरफॉक्समध्ये आधीपासूनच दिलेलं असतं. अच्छा. API म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक दारे खिडक्यांची प्रणाली आहे ज्यामुळे वेबसाईट्स थेट ब्राउझरच्या मूळ क्षमता वापरू शकतात. म्हणजे इथे ही वेबसाईट माझ्या ब्राउझरमधील आवाज ओळखण्याच्या क्षमतेचा वापर करत आहे. तंतोतंत. त्यामुळे बाहेरून कोणतंही सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करताही शक्य होतं. म्हणजे हे प्लेग्राऊंड मायक्रोसॉफ्टचं असलं तरी आवाज ओळखण्याचं काम सध्या माझा ब्राउझर करतोय. अगदी बरोबर. व्यावसायिक वापरासाठी मायक्रोसॉफ्टची Azure AI स्पीच नावाची खूप शक्तिशाली सेवा आहे. ती यापेक्षा खूप जास्त अचूक आहे. अनेक भाषा, वेगवेगळे हेल म्हणजे ॲक्सेंट्स ओळखू शकते. अच्छा. आणि गोंगाटातही काम करते का? गोंगाटाच्या वातावरणातही चांगलं काम करते. पण या प्लेग्राऊंडमध्ये प्रात्यक्षिकासाठी ब्राउझरमधला API पुरेसा आहे. ठीक आहे. म्हणजे AIने माझं ऐकलं आणि उत्तर टाईप केलं. पण संवाद अजूनही अपूर्ण वाटतोय.
कसा? मी बोलतोय पण समोरून फक्त अक्षरं येत आहेत. याला एक नैसर्गिक बोलका संवाद बनवण्यासाठी काय करावं लागेल? तुम्ही बरोबर मुद्दा पकडला आहे. संवादाची दुसरी बाजू म्हणजे एआयने सुद्धा आपल्याशी बोललं पाहिजे. एक्झॅक्टली. आणि त्यासाठीच तिसरी पायरी आहे टेक्स्ट टू स्पीच किंवा TTS. ठीक आहे, त्यासाठी पुन्हा सेटिंग्जमध्ये जायचं. आणि हो, टेक्स्ट टू स्पीचचा पर्याय चालू करायचा. हो. अरे, आणि सोर्स मटेरियलमध्ये एक मजेदार गोष्ट सांगितली आहे. इथे आपण एआयचा आवाज निवडू शकतो. पुरुषी, स्त्री, वेगवेगळे एक्सेंट. हो, म्हणजे आपण आपल्या डिजिटल मित्राचा आवाज कसा असावा हे ठरवू शकतो. हे मस्त आहे. मी एक आवाज निवडून सेव्ह करतो. आता पुन्हा मायक्रोफोन वापरून विचारतो, व्हॉट आर द ट्रॅव्हल ऑप्शन्स इन लंडन? In London, you have many travel options like the tube, which is the underground train, buses, taxis, and cycle sharing schemes. वा, यावेळी उत्तर फक्त टाईप होऊन आलं नाही, तर ते मला ऐकूही आलं. पण एक मिनिट, काय झालं? एक गोष्ट माझ्या लक्षात आली. उत्तर यायला आधीपेक्षा थोडा जास्त वेळ लागला. असं का? उत्तम निरीक्षण आहे. यामागचं कारण समजून घेण्यासारखं आहे. स्पीच टू टेक्स्ट म्हणजे STT ही एक विश्लेषणात्मक प्रक्रिया आहे. ॲनालिटिकल प्रोसेस. म्हणजे आलेल्या आवाजाचं विश्लेषण करून त्यातून शब्द शोधायचे. पण टेक्स्ट टू स्पीच किंवा TTS ही एक निर्मितीची प्रक्रिया आहे. जनरेटिव्ह प्रोसेस. निर्मितीची प्रक्रिया म्हणजे नक्की काय फरक आहे? सोप्या भाषेत सांगते. STT म्हणजे आवाजातील पझल सोडवणे. आणि TTS म्हणजे शब्दांपासून एक नवीन चित्र म्हणजे आवाज तयार करणे. अच्छा. एआयला आधी तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागतं, ते टेक्स्ट स्वरूपात तयार करावं लागतं. ही झाली पहिली पायरी. बरोबर. मग त्या तयार झालेल्या टेक्स्टला तुम्ही निवडलेल्या आवाजात योग्य उच्चार, आवाजातील चढ-उतार आणि लय या सगळ्यांसोबत एका ऑडिओ फाईलमध्ये रूपांतरित करावं लागतं. ही आहे दुसरी पायरी. ओके. आणि या दुसऱ्या कामासाठी त्याला थोडा अतिरिक्त वेळ लागतो, कारण त्याला एक पूर्णपणे नवीन मानवी वाटावी अशी गोष्ट तयार करायची असते. हे खूपच रंजक आहे. पण हे जे आवाज आहेत ते अजूनही थोडे रोबोटिक वाटतात. म्हणजे आपण खऱ्या मानवी आवाजाच्या किती जवळ पोहोचलो आहोत? यात आव्हानं काय आहेत? खूप छान प्रश्न आहे. काही वर्षांपूर्वीचे GPS किंवा कॉम्प्युटरचे आवाज आठवा. ते किती कृत्रिम आणि तुटक वाटायचे. हो, अगदीच. त्या तुलनेत आजचे आवाज खूप नैसर्गिक आहेत. यामागे न्यूरल टेक्स्ट टू स्पीच नावाचं तंत्रज्ञान आहे. न्यूरल TTS. हो, हे तंत्रज्ञान मानवी आवाजाच्या नमुन्यांवरून शिकतं आणि फक्त शब्दच नाही, तर बोलण्यातील भावना, थांबण्याच्या जागा, जोर देण्याचे बारकावेही कॉपी करण्याचा प्रयत्न करतं. पण मग आव्हान काय आहे? आव्हान हे आहे की प्रत्येक भाषेची, प्रत्येक व्यक्तीची बोलण्याची पद्धत वेगळी असते. विनोद, उपरोध किंवा प्रश्न विचारतानाच्या आवाजातील सूक्ष्म बदल एआयला शिकवणं हे सर्वात कठीण काम आहे. पण तंत्रज्ञान खूप वेगाने प्रगती करते. तर आता आपण या सगळ्याला एकत्र जोडून बघूया. आपण एका साध्या लेखी चॅटपासून सुरुवात केली. हो. आणि आता आपण एका AI एजंटशी बोलत आहोत, जो आपलं ऐकतो आणि आपल्याला उत्तरही देतो. बरोबर. या एक्सरसाइजमधनं आपण मल्टीमोडल AIच्या जगात एक छोटीशी उडी घेतलीये असं म्हणता येईल का? अगदी बरोबर. मल्टीमोडल म्हणजे असा AI जो एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीवर किंवा मोड्सवर काम करू शकतो. या प्रकरणात आपण टेक्स्ट आणि आवाज हे 2 मोड्स वापरले. हो, पण ह्यात चित्र, व्हिडिओ, सेन्सर डेटा असे अनेक मोड्स असू शकतात. भविष्यातील AI असिस्टंट फक्त आपलं बोलणं ऐकणार नाहीत, तर ते आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आपली मनस्थिती ओळखतील. अरे वा. आणि या सोर्स मटेरियलमध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की काही AI मॉडेल्समध्ये आवाज ओळखण्याची क्षमता मुळातच असते, तर काहींना ती बाहेरून जोडावी लागते. याचं एखादं सोपं उदाहरण देता येईल का? नक्कीच. कल्पना करा की एक खूप हुशार लेखक आहे. ठीक आहे. हे झालं आपलं कोर AI मॉडेल, जसं की Phi-3. हां. त्याला फक्त लिहिता आणि वाचता येतं, बोलता किंवा ऐकता येत नाही. आता जर त्याला लोकांसमोर भाषण द्यायचं असेल तर त्याला एका दुभाषाची, इंटरप्रेटरची गरज लागेल. अच्छा. जो त्याचे लिखाण वाचून लोकांपर्यंत पोहोचवेल. हे झालं TTS. आणि लोकांचे प्रश्न ऐकून त्याला लिहून देईल. हे झालं STT. समजलं. म्हणजे या प्लेग्राऊंडमध्ये वेब स्पीच API त्या दुभाषाचं काम करत आहे. परफेक्ट. ते Phi-3 या लेखक मॉडेलचे कान आणि तोंड बनले आहे. एकदम अचूक.
आणि जेव्हा तुम्हाला खूप मोठ्या कार्यक्रमासाठी किंवा व्यावसायिक कामासाठी दुभाषी हवा असेल, तेव्हा तुम्ही Azure AI स्पीच सारख्या तज्ज्ञ सेवेचा वापर कराल. जी जास्त प्रभावीपणे काम करते. हो. आज आपण जे केलं ती त्या मोठ्या तंत्रज्ञानाची एक छोटीशी पण अत्यंत महत्वाची झलक होती. हे दाखवतं की कसं वेगवेगळ्या AI सेवांना एकत्र जोडून आपण अधिक शक्तिशाली ॲप्लिकेशन्स तयार करू शकतो. तर आज आपण पाहिलं की AI शी बोलणं ही आता केवळ सिनेमातली गोष्ट राहिलेली नाही. आपण स्वतः एका प्लेग्राऊंडमध्ये हे करून बघितलं. आणि आपण फक्त कसं करायचं हे पाहिलं नाही, तर त्यामागे असलेलं का आणि काय हे सुद्धा समजून घेतलं. स्पीच टू टेक्स्ट, टेक्स्ट टू स्पीच, वेब स्पीच API. आणि मल्टी मॉडेल AI या सगळ्या संकल्पना आपण सोप्या भाषेत उलगडल्या. बरोबर. हो. आणि हा प्रवास इथेच थांबत नाही. हे तर फक्त एक दार उघडण्यासारखं आहे. जाता जाता श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जाते. नक्की. आज आपण AI ला आपले शब्द समजायला आणि बोलायला शिकवलं. हो. पण विचार करा, भविष्यात जेव्हा AI फक्त आपले शब्दच नाही, तर आपल्या आवाजातील भावना, जसं की आनंद, राग, दुःख किंवा विनोद ओळखायला शिकेल, तेव्हा आपलं आणि तंत्रज्ञानाचं नातं किती बदलेल. खूप खोल विचार आहे हा. जेव्हा तुमचा डिजिटल असिस्टंट तुमच्या थकलेल्या आवाजावरून ओळखेल की तुमचा दिवस खराब गेला आहे आणि स्वतःहून तुम्हाला तुमचं आवडतं गाणं ऐकवेल, तेव्हा तंत्रज्ञान हे फक्त एक साधन न राहता एक सोबती बनेल का, यावर नक्की विचार करा.